शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सावकारी व्यवसाय सुरू असून या सावकारीमुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहेत, तर काही जण बेसुमार व्याजाने त्रस्त आहेत. अशा सावकारीला पायबंद घालण्यास शहर उपनिबंधक सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा होता, परंतु शहरातील फोफावलेल्या सावकारीला पायबंद उपनिबंधकांनी घातलेला नाही. शहरातील सावकार बेसुमार व्याज आकारून मालामाल झाले आहेत. सोलापूर शहर हे अनेक जाती धर्मामध्ये वसलेलं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. या शहरात अनेक यात्रा, जत्रा, सण, उत्सव, मिरवणुका मोठ्या प्रमाणात असतात. उत्सवप्रिय शहर म्हणून आगळी वेळी ओळख असून एकेकाळी सोलापूरमध्ये सोन्याचा धूर निघत असल्याची महती अनेक जुने जाणकार सांगतात. जुन्या जमान्यामध्ये सोलापूरमध्ये नरसिंगगिरजी मिल, जाम मिल यासह इतर काही मिल होत्या. त्यातून कापड निर्माण होत असे. साठी गल्ली, सराफ बाजार यांसारख्या बाजारपेठा लाभल्याने सोलापूरला वैभव प्राप्त झाले. कालांतराने सोलापूरमधील वैभव हळूहळू काळाच्या ओघात नष्ट पावले. मिल बंद पडल्या अन कामगार देशोधडीला लागला. बेरोजगारी वाढली. सावकारांची वाढती संख्या जनतेची लूट करत असून सोलापूर शहरात सावकारी परवाना देणे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय असून याच कार्यालयातून सावकारी परवाना म्हणजे कमी दराने व्याजवट्टा व्यवसाय करण्यासाठी मंजुरी दिली जाते. सावकारी परवाना देताना अनेक नियम धाब्यावर बसवले जातात. सावकार सरकारी नियमानुसार व्याज घेतो की नाही हे देखील पाहिले जात नाही. नियमांना हडताळ फासून पाहिजे तसं व्याज आकारलं जातं. वास्तविक पाहता सावकारी परवाना देताना अनेक नियम अटी असतात, परंतु नियम करणारे नियम पायदळी तुडवतात, असा गंभीर आरोप ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी केला असून सोलापूर शहरात परवाना असलेले अनेक सावकार असून 5%, 10%, 20% पर्यंत हे सावकार समोरच्या व्यक्तीची गरज पाहून व्याज आकारतात. त्यासाठी कोरे चेक, बॉन्ड घेतात. वेळप्रसंगी घर जागा, शेती लिहून घेतात. त्याबरोबर शेती घर जागेवर कब्जा देखील करतात. संबंधित व्यक्तीकडून व्याज देण्यास उशीर झाल्यास माऱ्या शिवीगाळ देखील करतात. भरमसाठ व्याज घेतल्याने अनेक सावकार मालामाल झाले असून अंगावर मोठ्या प्रमाणात सोने घालून महागड्या गाडीतून फिरताना दिसतात. सोलापूर शहरात व्याजवट्टा म्हणजे सावकारी व्यवसाय अतिशय मोठ्या प्रमाणात असून अनेक सावकार शेत जमीन घर जागा बळकावल्याच्या बातम्या आपण वाचतो. सावकारीच्या या कृतीला पायबंद घालण्यासाठी शहर उपनिबंधकांनी ठोस कारवाई करावी म्हणून ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी 7 ऑक्टोबर 2024 रोजी शहर उपनिबंधकांकडे लेखी तक्रार दिली. परंतु तब्बल 4 महिने उलटून गेले तरीही शहर उपनिबंधकांनी सोलापूर शहरातील जादा व्याजदर आकारणाऱ्या कोणत्याही सावकारांवर अद्याप कारवाई केली नसल्याने अखेर ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांना रस्त्यावरती उतरून उपोषण करण्याची वेळ या निष्क्रिय शहर उपनिबंधकांमुळे आली असून निष्क्रिय उपनिबंधक, मुजोर सावकार अन हतबल जनता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पत्रकार यशवंत पवार यांनी यावरती प्रश्न विचारला असून बेधुंद बेलगाम मस्तवाल सावकारांना मोकाट सोडल्यास जिल्हा उपनिबंधकाविरोधात दंड ठोपटणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.